सो मित्रांनो, वेक्टर आयडेंटिटीज वरचा लास्ट क्वेश्चन बट व्हेरी इम्पॉर्टंट. बघा क्वेश्चन का वेगळा आहे, भारी क्वेश्चन आहे. 4 वेळा कर्ल आलाय बघा, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात राहून जाईल. कर्ल 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 ई बार इज इक्वल टू डेल रेस टू 4 ई बार, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि क्वेश्चन आहे फॉर अ सोलेनॉइडल व्हेक्टर फील्ड ई बार शो दॅट. सोलेनॉइडलचा क्वेश्चन आहे. ओके, सो कसं करणार बघा, आता लक्ष द्या. सोल्युशन स्टेप 1, पहिल्यांदा सोलेनॉइडल आणि इरोटेशनल म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. लक्ष द्या, समजा असं असलं इरोटेशनल एफ बार, याला मॅथमॅटिकली आपण कसं लिहितो, इरोटेशनल म्हणजे डेल क्रॉस घ्यायचा, एफ बार इज इक्वल टू 0 असा अर्थ होतो. मग मी इरोटेशनल ए बार लिहिलं तर इथे येईल डेल क्रॉस ए बार इज इक्वल टू 0 क्रॉस येईल. मी इरोटेशनल बी बार लिहिलं तर डेल क्रॉस बी बार इज इक्वल टू 0. कळालं आता. आणि दुसरा कन्सेप्ट असतो सोलेनॉइडल. सोलेनॉइडल एफ बार लिहिलं तर याचा काय कन्सेप्ट आहे बघा, डेल डॉट एफ बार इज इक्वल टू 0. एवढाच फरक आहे. इरोटेशनल मध्ये क्रॉस प्रोडक्ट असतो आणि सोलेनॉइडल मध्ये डॉट प्रोडक्ट असतो. आन्सर 0च येतं. मग मी आता असं लिहिलं सोलेनॉइडल ए बार, काय आन्सर येईल, डेल डॉट ए बार इज इक्वल टू 0. सोलेनॉइडल बी बार, सो डेल डॉट बी बार इज इक्वल टू 0. मग मी सोलेनॉइडल ई बार लिहिलं तर डेल डॉट ई बार इज इक्वल टू 0. सो आपला क्वेश्चन बघा, क्वेश्चन मध्ये काय, सोलेनॉइडल कोण आहे, ई बार. सोलेनॉइडल ई बार म्हणजे याचं काय येईल, सोलेनॉइडल ई बार. सो ही झाली स्टेप 1. आता स्टेप 2 ला जाऊया. सोलेनॉइडल दिलाय आपल्याला ई बार, सो ऑब्विसली याचं बनेल डेल डॉट ई बार इज इक्वल टू 0. करेक्ट आहे, डेल डॉट ई बार इज इक्वल टू, हे कुठून आलं, हे गिवन आहे क्वेश्चन मध्ये, सो त्याला आपण गिवन लिहिणार. करेक्ट या. सो बघा आता हे 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 तुमच्या सोल्युशन मध्ये लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल, याची गरज नाही. ऍक्च्युअली सोल्युशन इथून सुरू झालं. ओके, याला जस्ट आपण फॉर्म्युले म्हणूया. सो हे जस्ट फॉर्म्युले आहेत, तुम्हाला कन्सेप्ट आहेत समजण्यासाठी. इथूनच आपण सोल्युशन कन्सिडर करूया. लक्ष द्या, हे जस्ट फॉर्म्युलेज आहेत. हा स्टेप 1 झाली आपली. सो आन्सर सुरू करताना तुम्ही इथूनच करायचं, हे करण्याची गरज नाही. ओके, हे तुम्हाला पेपर लिहिण्याची गरज नाही, मी तुम्हाला समजण्यासाठी दिलं आहे. आता आपण आपल्या कन्सेप्टवरती येऊया. कर्ल. कर्ल काय आहे, हा याच्यात एक कन्सेप्ट राहिला कर्ल. कर्लचा अर्थ असतो क्रॉस प्रोडक्ट. लक्षात ठेवा, कर्ल असं असतं. समजा मी असं लिहिलं कर्ल एफ बार तर ते येईल ते डेल क्रॉस एफ बार, याला 0 नसतो. कर्ल किती वेळा घेतला, कर्ल कर्ल एफ बार, मग होईल ते डेल क्रॉस एफ बार. असं कर्ल समजा 3दा घेतला, कर्ल 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 एफ बार, मग काय येईल ते 3दा डेल क्रॉस येईल, डेल क्रॉस डेल क्रॉस डेल क्रॉस एफ बार. कळालं तुम्हाला. कर्लचा अर्थ असतो डेल क्रॉस, पण 0 नसतो. इरोटेशन आला तरच 0 असतो क्रॉस मध्ये. सो आता इथे 4 वेळा कर्ल आलाय म्हणजे काय राहील, 4 वेळा डेल्टा घ्यायचा आहे. करेक्ट. सो बघा आता कसं आपण सोडवणार, लक्ष द्या. सो पुढे जाऊया. स्टेप 2 टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं आपल्याला, लक्ष द्या. कर्ल 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 ई बार ओके इज इक्वल टू डेल रेस टू 4 ई बार असं दिलं आहे. याला आपण मॅथमॅटिकली कन्वर्ट करू. सो मॅथमॅटिकली कन्वर्ट केल्यानंतर काय होईल, कर्ल म्हणजे डेल क्रॉस. सो 4 कर्ल आहे, 4 वेळा डेल क्रॉस येईल, 1 2 3 4 आणि मग ई बार इज इक्वल टू डेल रेस टू 4 ई बार. हे आपल्याला ऍक्च्युअली मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचं आहे. हे तुम्हाला थेरॉटिकली दिलं होतं, मॅथमॅटिकली आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. सो ही लेफ्ट साइड ही राईट साइड. सो 1 बाय 1 स्टार्ट करूया. आता कसं करायचं बघा, क्रॉस प्रोडक्ट आले की क्रॉसचे आपल्याकडे 3च फॉर्म्युले आहे. पहिला आहे ए क्रॉस बी क्रॉस सी, दुसरा आहे डेल क्रॉस यू डॉट व्ही आणि तिसरा आहे डेल डॉट यू क्रॉस व्ही. बघा आता या शेवटच्या दोघी फॉर्म्युल्यांमध्ये एकदा डॉट आहे, इथे एकदा तरी डॉट आलाय का, ऑब्विसली एकदाही. लेफ्ट साइड बघा एकदा पण डॉट नाहीये आणि यांच्यात एक एक डॉट आहे, म्हणजे हे दोघी फॉर्म्युले यूज होणारच नाही. राहिला प्रश्न फक्त एवढाच फॉर्म्युला यूज होईल, कारण याच्यात एकही डॉट नाही, सर्व क्रॉस आहे, म्हणजे हाच यूज करावा लागेल. पण अडचण काय, याच्यामध्ये 3च व्हॅल्यू घेऊ शकतो आणि इथे 1 2 3 4 5 व्हॅल्यू दिले आहे. मग कसं करायचं, लक्षात ठेवा.
जेव्हा सगळे क्रॉस येतात तेव्हा हाच फॉर्म्युला चालतो, भले तिथे 3पेक्षा किती पण जास्त व्हॅल्यू असो, 4 असो, 5 असो, 8 असो, 10 असो, कितीही व्हॅल्यू असो, नेहमी हाच फॉर्म्युला घ्यायचा, फक्त रिव्हर्स घेत जायचा. शेवटचे 3 घ्यायचे, मग त्याच्या मागचे 3, मग त्याच्या मागचे 3, असं करत जायचं. लक्षात ठेवा, ही ट्रिक लक्षात ठेवा. जेव्हा 3पेक्षा जास्त व्हॅल्यूज येतील क्रॉसमध्ये तेव्हा पहिल्यांदा उलट सोडवायचं, शेवटचे 3 घ्यायचे, मग नंतरचे 3, नंतरचे 3, असं जायचं. सो आपण आधी हे 3 घेऊ, सोडू, जे उत्तर येईल मग पुढचे घेऊ, अशा प्रकारे जायचं बघा. सो आता लक्ष द्या, मी आता सोल्युशन घेतो लेफ्ट हँड साइड, ही लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड. सो मी घेतो लेफ्ट हँड साइड. लक्ष द्या, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आहे तो, हे शेवटचे 3 आपण घेऊया सुरुवातीला, डेल क्रॉस ई बार. बघा आता फॉर्म्युला वापरायचा, याला ए मानलं, याला बी मानलं, याला सी मानलं. फॉर्म्युला काय आहे, ए क्रॉस बी क्रॉस सी, माझा आवडता फॉर्म्युला आहे, एकदम इझी आहे. त्यामुळे काय वापरतो आपण, ए सी बी मायनस बॅक पी ए सी, व्हॅल्यूज टाकायच्या बघा. लक्ष द्या. सो इथून स्टार्ट करायचं, इज इक्वल टू ब्रॅकेट ए म्हणजे डेल्टा, सी काय आपला ई बार, बी काय आहे डेल्टा, भारी प्रॉब्लेम आहे, इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. बी काय आहे डेल्टा, फक्त एबीसीच्या ऐवजी हे एबीसी टाकत जायचे. ए काय पुन्हा डेल्टा, आणि सी काय आपला ई बार. आता बघा इथे आलं आहे डेल डॉट ई बार, आणि डेल डॉट ई बारची व्हॅल्यू काय बघा आपल्याकडे, डेल डॉट ई बारची गिवन व्हॅल्यू 0 आहे. सो ऑब्विसली इथे 0 येणार. सो इथे लिहिणार आपण बट डेल डॉट ई बार इज इक्वल टू 0, आणि 0 असल्यामुळे काय होईल, ही टर्म काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. सो काय राहिलं, फक्त मायनस डेल स्क्वेअर ई बार, एवढंच राहिलं. कळालं सगळ्यांना. बघा काय केलं, एबीसी फॉर्म्युलानुसार एक्सपान्शन केले, एबीसीच्या जागी ह्या एबीसी टाकल्या. आता इथे आला डेल डॉट ई बार, डेल डॉट ई बारची व्हॅल्यू आहे 0, गिवन आहे ती. सो डेल डॉट ई बार 0 असल्यामुळे 0 इंटू डेल 0 होईल, ही पूर्ण टर्म कॅन्सल झाली. सो काय राहिलं, मायनस डेल झालं डेल स्क्वेअर ई बार. आता हे आन्सर कुणावर ऑपरेट करणार, या राहिलेल्या 2 वर. यांचं जे आन्सर आलं, आता हे दोघे याच्या आन्सरवर ऑपरेट होतील. बघा आता हे दोघे घ्यायचे, हे दोघे कुणावर ऑपरेट होतील, याच्या आन्सरवर. म्हणजे बघा LHS, ओके, स्टेप सेकंड झाली. आता ही स्टेप आपण थर्ड म्हणूया, आणि आता स्टेप 4. बघा स्टेप 4 कशी येणार, लक्ष द्या. स्टेप 4 पुन्हा आता हे राहिलेले दोघं घ्यायचे, डेल क्रॉस, पहिला घेतला, दुसरा पण डेल क्रॉस, आणि याचा आन्सर काय आहे, मायनस डेल स्क्वेअर ई बार. आलो. पुन्हा हाच फॉर्म्युला यूज करायचा. बघा पुन्हा फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही, फक्त एबीसी कन्सिडर करून घ्यायचे. हा ए, पहिला ए, दुसरा बी, आणि हा पूर्ण झाला सी. व्हॅल्यूज टाकायच्या. बघा आता स्टार्ट करायचं, इज इक्वल टू, इथून स्टार्ट करायचं, ब्रॅकेट ए पाहिजे, ए काय आहे डेल, चला लिहिला. ए नंतर काय पाहिजे, सी काय आपला हा मायनस डेल स्क्वेअर ई बार. आलो. ब्रॅकेट क्लोज, सी नंतर क्लोज केला. पुढे बी पाहिजे, बी काय आपला डेल, मायनस ब्रॅकेट बी काय आपला डेल, ए काय पुन्हा डेल, ब्रॅकेट क्लोज, आणि सी काय मायनस डेल स्क्वेअर ई बार. कळालं इथपर्यंत. बघा याला ए मानलं, याला बी, याला सी मानलं. ओके, यस. सो हे दोघे घेतले, हे दोघे याच्या आन्सर ऑपरेट केले, हे आन्सर आलं त्याच्यावर ऑपरेट केले. हा ए बी सी, या फॉर्म्युलानुसार एबीसी जागी व्हॅल्यू टाकल्या. आता सॉल्व्ह करायचं, आन्सर डेल रेस टू 4 आलं पाहिजे. पण इथे आन्सर काय आपलं, डेल रेस टू 4, ते पण पॉझिटिव्ह आलं पाहिजे. इथे बघा 2 आणि 2 4 डेल आहेच, बरोबर. हे 2 आणि 1 3, आणि हा 1 4. बघा 4 डेल आहे, इकडे पण 4 डेल आहे, 1 2, आणि हे 2 4. इथे पण 1 2 झाले 3, 3 आणि 1 4. डेल रेस टू 4 ई बार, डेल रेस टू 4 ई बार दोघीकडे येतोय. मग आपल्याला काय करायचं, एकाच ठिकाणी डेल रेस टू 4 ई बार दाखवायचं. आपण आन्सरच्या जवळ पोहोचलोय, पण आता अंदाज लावायचा. इथे डेल रेस टू 4 काय आहे, पॉझिटिव्ह आहे. इथे जर बघितलं, बघा इथे मायनस साइन आहे, ही टर्म निगेटिव्ह येते, आणि ही कशी येते, मायनस मायनस पॉझिटिव्ह येते. म्हणजे याच्यावरनं आपला आन्सर येईल, हे आपला आन्सर नाही, कारण हे निगेटिव्ह आहे. मग ही टर्म 0 करून टाकायची, आणि हे व्हॅल्यू वापरायची त्याच्यासाठी. ऑब्विसली इथे आन्सर येऊन जाईल, असा अंदाज बांधायचा. सो बघा आता सॉल्व्ह केलं आपण.
हे काय होईल मायनस एक आणि 2 झाले 3, 3 आणि 1 4 मायनस डेल रेस टू 4 ई बार मायनस मायनस प्लस 2 आणि 2 4 आणि 2 आणि 2 1 आणि 1 2 2 आणि 2 4 डेल रेस टू 4 ई बार. बघा आन्सर हे प्लस मायनस कट केलं तर आन्सर 0 पण येतं, पण आपल्याला 0 आणायचं आहे का नाही, मग तसं करायचं नाही. जे आन्सर आणायचं आहे तशी ऍडजस्टमेंट करायची. ते प्लस मायनस कट होऊन 0 पण येऊ शकतं, पण 0 आणायचं नाहीये. मग आता काय करायचं, डेल रेस टू 4 ई बार पाहिजे. डेल रेस टू 4 ई बार इथे आलाय, इथे आलाय. पॉझिटिव्ह पाहिजे, पॉझिटिव्ह इथे आला, इथे निगेटिव्ह आला, म्हणजे याला 0 करायचं, हे आपला आन्सर बाकी राहील. सो याला 0 कसं करणार, कळालं काय करायचं. इथे पॉझिटिव्ह आन्सर पाहिजे, हे पॉझिटिव्ह आलं, मग हेच आपला आन्सर आहे. हे 0 झालं पाहिजे, म्हणजे एवढंच बाकी राहिलं, एवढंच बाकी राहिलं म्हणजे आन्सर आलं. सो याच्यासाठी पुन्हा हा फॉर्म्युला वापरायचा, डेल ई बार. सो याला ऍडजस्ट करायचं बघा कसं, मायनस डेल क्यूब डेल ई बार. कळाली आयडिया. 4 होते, 3 इकडे घेतले, 1 इकडे घेतला, झाले ऍडजस्टमेंट. हे तसंच इथे आन्सर आणायचं आहे ना, तो तसंच ठेवायचा. सो डेल ई बार पुन्हा लिहायचं इकडे साईडला. डेल ई बारची व्हॅल्यू काय 0, बट डेल ई बार इज इक्वल टू 0. सो डेल ई बार 0 झाला, ही टर्म कट झाली. सो काय राहिलं फायनली, डेल रेस टू 4 ई बार. अँड दिस इज युअर आन्सर, दिस इज युअर राईट हँड साईड. सो प्रूव्ह झालं. बघा किती इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. पुन्हा एकदा मी सांगतो, लक्ष द्या. क्वेश्चन होता 4 वेळा कर्ल दाखवायचा होता, बरोबर. इरोटेशनल एफ बार आला की डेल क्रॉस एफ बार 0 असतो, सोलेनॉइडल एफ बार आला की डेल डॉट एफ बार 0 असतो. हा कन्सेप्ट होता. कर्लचा कन्सेप्ट काय होता, कर्ल म्हणजे डेल क्रॉस. 4 वेळा कर्ल आहे, मग 4 वेळा डेल क्रॉस. फक्त कर्ल मध्ये 0 नसतो. सो क्वेश्चन मध्ये दिलं होतं सोलेनॉइडल ई बार, सोलेनॉइडल ई बार म्हणजे डेल डॉट ई बार 0, हे गिवन होतं. आता क्वेश्चन होता कर्ल 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 ई बार इज इक्वल टू डेल रेस टू 4 ई बार. सो कर्ल 4 वेळा होते म्हणून 4 वेळा डेल क्रॉस आले. ई बार इज इक्वल टू डेल रेस टू 4 ई बार हे प्रूव्ह करायचं होतं. लेफ्ट साइड मध्ये काय होतं, सगळे क्रॉस होते म्हणून आपल्याला माहिती होतं ए क्रॉस बी क्रॉस सी हा फॉर्म्युला यूज होणार आहे. पण याच्यात 3च व्हॅल्यू वापरू शकतो, मग रिव्हर्स जायचं, शेवटचे 3 घ्यायचे. शेवटचे 3 घेतले, एबीसी कन्सिडर केलं. या फॉर्म्युल्यात एबीसी जागी व्हॅल्यू टाकल्या. डेल ई बार का असतो 0, डेल ई बार 0, ही टर्म कट झाली, 0 झाली. ओके, इथे 0 झाला, 0 झाली म्हणजे टर्म कॅन्सल झाली, एवढंच उरलं. आता हे जे आन्सर आलं हे दोघे बाकी, हे दोघं याच्यावर ऑपरेट करायचे. सो हे ए बी आणि हा सी आले. पुन्हा ह्याच एबीसी फॉर्म्युल्याने एक्सपान्शन केलं. हे होतं डेल रेस टू 4 मायनस होतं, हे डेल रेस टू 4 प्लस होतं. आपल्याला इथे प्लस डेल रेस टू 4 पाहिजे होतं, म्हणजे आपल्याला इथे आन्सर येणार होतं आणि हे 0 करायचं होतं. सो काय केलं, डेल क्यूब बाहेर काढला, एक डेल ई सोबत घेतला आणि हे तसंच ठेवलं. डेल ई बार काय असतो 0, मग हे 0 झालं, हे आपलं आन्सर आलं. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा वेक्टर आयडेंटिटीज टॉपिक होता. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी शिकवला आहे. याच्यापेक्षा सोपा कोणीच नाही शिकू शकत. एवढ्या बेसिक गोष्टी आणि नंबर ऑफ प्रॉब्लेम मी कव्हर केले आहे. 2-3 वेळा व्हिडिओ बघा आणि हे प्रॉब्लेम सोडवल्यानंतर काही क्वेश्चन पेपर्स मधले सोडवा, होमवर्कचे सोडवा. तुम्हाला 100% मी गॅरंटी देतो M3 मध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स पडून तुम्ही युनिव्हर्सिटी टॉप कराल.